नंतर आम्ही आता चालू रानात आणि असं पोहायला जाणार आम्ही. आणि आता हा बघा मित्र असा आंबा खातोय आणि पावसातून आंबा खाण्याची मजा ही वेगळीच असते. तुम्ही पाहू शकता त्याच्या हातामध्ये असा आंबा आहे आणि तो सगळ्यांना विचारतोय खाणार का म्हणून. बघा चला असं आम्ही इथं पर्याय जातोय, तुम्हाला पुढे पुढे दाखवतो कसं काय. चले तुम्ही पाहू शकता हे आता हे उड्या मारणार आहेत. तर हा एक मित्र आवाज उडी मारताना आणि हां आता मित्र सगळे तयार झाले, त्यांनी आता उडी मारणार आहेत पाण्यामध्ये. हां आणि हा असे उडी मारताना हा बघू शकता तुम्ही. सुंदरशी मजा घेताना पाण्याची मित्रमंडळी ह्याने उडी मारलेली आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्ही आता बघू शकता. आता ह्या मित्रांबरोबर आपण जरा बोलूया. तर आपण एक प्रकारे यांच्याशी एक संवाद साधूया. हां मित्रांनो, तर तुम्हाला कसं वाटतंय तिथे पोहायला येऊन आणि कसं काय तुम्ही कशी पद्धत चालू केली काय सांगू शकता? आम्ही लहानपणापासून इथे येत होतो पोहायला, म्हणजे अगदी 5वीत असतानाच आम्ही घरातून न सांगता यायचो. आता आम्ही मोठे झालोय तर आम्हाला कोण विचारत नाही, तर आम्ही दररोज पोहायला येतो. सुट्टी असली की आम्ही पोहायला येतो. सुट्टी असली की पोहायला येतो. हा सिद्ध्या नरपट्टी, हा नरपट्टी आहे. याला कधी फोन केला की हा दरवी नरपट्टी करतो म्हणून आम्ही तरी पण आम्ही याला आणतो कधीतरी घरातून उचलून. आणि हा आमचा सौरभ शेठ 15 सांगतो अर्धाच लावतो याला. हा याला आणतो उचलून. अशी मित्रांची गंमत आहे. आणि पण हे मित्रांनी जशी पारंपरिक पद्धत चालू ठेवली आहे ते वर्षानुवर्षही पोहायला येत आहेत. आता आम्ही ह्याच्या पुढे धबधब्यावर चाललो आहे. आम्ही ह्याच्या पुढे धबधब्यात जाऊन मजा करणार आहोत, बाकी पोहणार आहोत. चला तुम्ही पण या. तुम्ही पाहू शकता आम्ही धबधब्यावरती वरती आलेला आहे आणि ती पाहू शकता असे मित्रमंडळी लाईनीत आहेत. तर आम्ही चाललो धबधब्यावरती आणि असं धुक्याची चादर पसरलेली आहे. तुम्ही पाहू शकता तिकडे कोकणे आहे, नायशी अशा ठिकाणी इकडे आहेत आणि त्या ठिकाणी आम्ही आलो ती गार हवा आणि मस्तपैकी वाटते. हां ते मित्र आम्ही धबधब्याचे अक्षर आम्ही पोहोचलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता असा निसर्गरम्य दृश्य आहे. तुम्ही पाहू शकता ते आम्ही टिपण्यासाठी आम्ही इथे धबधब्यावरती आलेला आहे.